हॅलो स्टुडंट्स. सो आपण या लेक्चरमध्ये आता रिझोल्युशन ऑफ फोर्सेस वरती काही बेसिक न्यूमेरिकल्स पाहूया. असे न्यूमेरिकल्स पाहूया जे आपल्याला एमसीक्यू साठी टार्गेट करता येतील आणि तसे क्वेश्चन आपल्याला ते सॉल्व्ह करता येतील. सो आता हा फोर्स आपल्याला एक्स आणि वाय कंपोनेंट मध्ये रिझॉल्व्ह करायचा आहे. सो 5 किलो न्यूटन फोर्सची मॅग्निट्यूड आहे आणि 40 डिग्री आहे. आपल्याला लक्ष ठेवायचं आहे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आणि त्यांच्या साइन्स कडे. तर जर आपण एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ वाय बघाल तर सगळ्यात पहिले त्या फोर्सला रिझॉल्व्ह करा त्याच्या दोन पार्ट मध्ये. एक जाईल वर आणि एक जाईल लेफ्टला. जसं मगाशी सांगून ठेवलं होतं, राईट पॉझिटिव्ह, लेफ्ट नेगेटिव्ह, वर पॉझिटिव्ह आणि खाली नेगेटिव्ह. सो आपल्याला ते फक्त रिझॉल्व्ह करायचं आहे प्लस मायनस मध्ये. एक्स एक्स लेफ्टला चाललाय म्हणजे निगेटिव्ह आणि वाय वर चाललाय म्हणजे पॉझिटिव्ह. हे झालं प्लस और मायनस डायरेक्शनचं काम. आता व्हॅल्यू किती? 5 किलो न्यूटनचा फोर्स आहे. सो फाय, आता अँगल कुठला आहे? अँगल एक्स ऍक्सिसची आहे का वाय ऍक्सिसची आहे? तर एक्स ऍक्सिसची आहे. किती अँगल आहे? 40 डिग्री, म्हणून 5 कॉस 40 आणि उरलेला कुठला असणार? 5 साइन 40. ओके, सो याचा आन्सर येईल -3.83. इथं युनिट द्यायला विसरू नका, इट इज किलो न्यूटन, ते न्यूटन द्याल चुकून. आणि वाय कंपोनंट आहे 3.21 किलो न्यूटन. ओके, आता हे कॅल्सी मध्ये पुट करायचंय. कॅल्सी क्लिअर मोड मध्ये ठेवा आणि मग अँगल पुट करा. ओके, आता ह्याच्या पुढे मी इथे लिहून सोडणार आहे. व्हॅल्यू मॅटर करत नाही आपल्याला. व्हॅल्यू तर तुम्हाला कॉमन सेन्स आहे, ते कॅल्सीचं काम आहे, तुम्हाला काही कष्ट करायचे नाहीयेत. त्यामुळे आपण इथे येऊन थांबवणार आहोत. ह्याच्या पुढचं काम तुम्ही करायचं आहे. व्हॅल्यू काढणं तुमचं काम आहे. मी फक्त कन्सेप्ट क्लिअर करून द्यायचं काम करणार आहे की इथे काय येणार आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता हा 4 किलो न्यूटनचा फोर्स आहे जो पुश मध्ये आहे. हे बघा, असं लक्षात घ्या की आपल्याला सगळे फोर्सेस पुल मध्ये आणायचे. नेचर कसं पाहिजे? सगळ्यांचं पुल पाहिजे, पुश नकोय. हे नेचर कसं आहे? टुवर्ड्स द पॉइंट आहे. अशाला काय करायचं? याला एक्सटेंड करायचं पुढे, याला एक्सटेंड करायचं पुढे. आता याला विसरून जा, याला विसरून जा. आता व्हॉट अबाउट द अँगल? मगाशी मी मागच्या लेक्चरला सांगितलं होतं की जेव्हा दोन लाईन्स एकमेकांना क्रॉस होतात त्यांचे अपोजिट अँगल सेम असतात. हा जर का 20 आहे, ही लाईन आणि ही लाईन आहे, तर हा अँगल पण किती असणार? 20 डिग्री. आणि फोर्स किती आहे? 4 किलो न्यूटन. सो मी काय केलं, एका पुल नेचरच्या फोर्सला, सॉरी एका पुश नेचरच्या फोर्सला पुल नेचर मध्ये कन्वर्ट केलं. फक्त हा अँगल बघा क्रॉस मध्ये असतो, एवढं लक्षात ठेवा. आता काय करूया आपण? हे खालचं विसरून जा, असं अझ्युम करूया हे नव्हतंच आपल्याकडे. दिस इज माय न्यू क्वेश्चन. आता लक्षात घ्या, हा झाला आपला पहिला, हा झाला आपला दुसरा. रिझॉल्व्ह केला याला एफ एक्स आणि एफ वाय. सो किती फास्ट तुम्ही असले पाहिजे? एक्स लेफ्टला चाललाय म्हणून मायनस, वाय राईट वर चाललाय म्हणून प्लस. अँगल कुठे आहे? अँगल वाय मध्ये, म्हणून वाय आधी लिहायचा 4 cos 20 आणि एक्स काय येणार? 4 sin 20. सो अशा प्रकारे तुम्हाला हे ऑर्थोगोनल म्हणजे 90 डिग्री वाले न्यूमरिकल तुम्हाला रिझॉल्व्ह करता आले पाहिजेत. आता याच्यात जसं मी मागच्या लेक्चरमध्ये वेगवेगळ्या क्वाड्रंट मध्ये दाखवले होते, ते सगळे वेगवेगळ्या क्वाड्रंट मध्ये तुम्हाला इथे रिझॉल्व्ह करता आले पाहिजेत. सो ह्याची प्रॅक्टिस किती पण करा, तरी काही मोठा फरक पडणार नाहीये. तुमची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की कुठल्या क्वाड्रंट मध्ये कुठली साईन येणार आहे आणि मग साईन आणि अँगल कॉस आहे का साईन आहे तेवढं बघायचंय. सो दोन गोष्टी चेक करा. खूप प्रॅक्टिस करून काही जास्त फरक पडणार नाही, कारण हा थेरी क्वेश्चन नाहीये. इथे चुकण्याचे चान्सेस केव्हा येतात? जेव्हा तुमचे कन्सेप्ट क्लिअर नसतील तरच चुकण्याचे चान्सेस येतात. सो कन्सेप्ट क्लिअर करा, खूप जास्त मेहनत करायची गरज नाही. आता एक सिस्टीम आहे, खूप छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत हे. ओके, पण तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. दिस इज द फोर्स एफ,
हा 80 डिग्री आहे, हा 60 डिग्री आहे. दिस इज लाईन ए आणि दिस इज लाईन बी. आपल्याला रिझॉल्व्ह करायचं आहे या एफ फोर्सला एफ ए ए आणि एफ बी बी मध्ये. आपल्याला काय पाहिजे? एफ ए ए पाहिजे आणि आपल्याला एफ बी बी पाहिजे. आपल्याला रिझॉल्व्ह करायचं आहे. आता मग सांगितल्याप्रमाणे कुठलाही पुश नेचरचा पुल नाही पाहिजे, फोर्स नाही पाहिजे आपल्याला. कसा पाहिजे? पुल नेचरचा पाहिजे. हा कसा आहे? हा पुश आहे, पुश. आपण काय करूया, याला पुल मध्ये कन्वर्ट करूया. कसं करायचं आहे? मी सांगितल्याप्रमाणे ह्याला पुढे न्यायचं. राहिला अँगल. कुठल्या दोन लाईन्स आहेत? ही लाईन आणि ही लाईन. म्हणजे हा अँगल किती झाला? 80 डिग्री. बघा मी सांगितलं क्रॉस अँगल सेम असतात. तसंच हा अँगल किती झाला? 60 डिग्री. सो आपण काय केलंय? आपल्या क्वेश्चनला आपल्या याच्यानुसार कन्वर्ट केलंय. आता मी काय करू शकतो? हे कॅन्सल आउट करू शकतो. ओके. आता बघा आपला हा जो एफ ए हवाय तो कुठल्या साईडला असणार आहे? तो असणार आहे या एच्या साईडला आणि या बीच्या साईडला. ओके. सो हे पण सगळं काढून टाकतो. आपल्याला काय हवंय तेवढं आपल्याला मिळालेलं आहे. आपल्याला काय आहे? हा आपला एफ आहे, हा आपला एफ आहे. एफ ला आपण करायचंय एफ ए ए मध्ये आणि एफ बी बी मध्ये. सो मी आता सांगितले 3 रूल. एक पॅरलेलोग्राम रूल, एक ऑर्थोगोनल साठी जर का 90 डिग्री असेल तर, आणि तिसरा साइन रूल. अशा वेळेला साइन रूल सगळ्यात सिंपल असतो. साइन रूल काय सांगितला होता मी? एफ असेल तर एफ ए, एफ बी बी आणि एफ नुसता वाला. एफ ए ए हा एफ ए ए आहे. एफ ए ए च्या ऑपोजिट अँगल कुठला आहे? 80 डिग्री. तर मग खाली घेणार मी साइन 80. काय सांगितलं मी? ऑपोजिट अँगल घ्यायचा आहे. ए च्या ऑपोजिट अँगल 80, बी च्या ऑपोजिट अँगल 60, बी च्या ऑपोजिट अँगल 60 आणि हा काय घ्यायचा आहे? साइन 180 मायनस अल्फा प्लस बीटा. हा 80 प्लस 60 दॅट इज 80 प्लस 60. बस हे सॉल्व करा, आन्सर संपलाय. आता इथे बघा आपला एफ होता, एफ वॉज 30 न्यूटन. सॉरी, ए वॉज, त्यांनी मेन्शन केलंय एफ ए ए इज इक्वल टू 30 न्यूटन. आता याच्यात काहीही मेन्शन करू दे. हे बघा तुम्ही किती फ्लेक्झिबल असलं पाहिजे. हे 3 आपल्याला इक्वेशन मिळाले, यातला जर कुठलाही एक दिला तरी उरलेले 2 काढता आले पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. ह्या क्वेश्चन मध्ये आता काय दिलंय त्यांनी? एफ ए ए दिलाय, म्हणजे हा दिलाय, हा दिलाय, तर तुम्हाला हे 2 काढता आले पाहिजे. राईट. जर का एफ बी बी दिला असता तर हे 2 काढता आले पाहिजे होते. आणि जर रिझल्टंट दिला असता तर एफ ए आणि एफ बी बी काढता आले असते. सो ह्या गोष्टी खूप जास्त नीट लक्षात ठेवा. आता फॉर एक्झाम्पल इथे कुठला दिलाय? एफ ए ए दिलाय 30. तर मी काय करतो? पहिले एवढं सॉल्व्ह करतो, एवढं हे सॉल्व्ह करतो. कसं करणार? क्रॉस मल्टिप्लाय किंवा फक्त एफ बी बी तिथेच ठेवतो. एफ बी बी इज इक्वल टू काय येईल? हा इथेच, हा तिकडे जाईल, मल्टिप्लाय. दॅट विल बी 30 इंटू हा किती आहे? साइन 60 अपॉन साइन 80. हा झाला आपला एफ बी बी. सॉल्व करा. आन्सर इज 26.38 न्यूटन. आणि उरला एफ. एफ म्हणजे हा बघा, हा. आता हे तर माहित नाहीये आपल्याला, हे जाऊ द्या बाजूला. कम्पेअर कोणाला कराल? ह्या दोघांना कम्पेअर करा. जो माहितीये आणि जो माहित नाहीये तो कम्पेअर करा. हा तर मिळालाय पण राहू दे बाजूला. हे 2 कम्पेअर करूया. आपल्याला एफ पाहिजे, हा इकडे मल्टिप्लाय करायला लागेल. सो एफ काय येईल? 30 इंटू हे तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. काय होईल? 180 मायनस 80 प्लस 60. 80 प्लस 60 इज 140. 180 minus 140 is 40. So it is sin 40 upon sin 80. So आपला आन्सर आलेला आहे 19.58 न्यूटन. सो अशा प्रकारे 3 महत्वाच्या गोष्टी तुम्ही करायच्या. सगळ्यात पहिली गोष्ट, जी काय डायग्राम होती, जी काय पहिले मी डायग्राम काढली होती, त्याला सिम्प्लिफाय केलं. असं सिम्प्लिफाय केलं की मला फक्त 3 लाईन्स दिसल्या. एक रिझल्टंटची,
एक बी ची आणि ए ची, आणि त्यांच्यातला अँगल मला क्लिअर झाला. ही पहिली गोष्ट केली, ती सिम्प्लिफाय केली. सेकंड, त्याला व्यवस्थित साइन रूल लाव. साइन रूल चुकू नका देऊ, ऑपोजिट अँगल घ्यायचं एवढं लक्षात ठेवा. आणि तिसरं म्हणजे जो हवा आहे तो फोर्स काढला, दुसरा मल्टिप्लाय करू. 3 गोष्टी व्यवस्थित करायच्या. ह्यात सगळ्यात अवघड स्टेप असते पहिली, सिम्प्लिफाय करणं. ह्या 2 स्टेप कॅल्क्युलेटरच्या आहेत, तुमच्या नाही आहेत. या 2 स्टेप आहेत कॅल्क्युलेटरच्या. पहिली स्टेप महत्वाची आहे की जो पुश नेचरचा आहे त्याला पुल कन्वर्ट करणं, अँगल व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट करणं, हे सगळं. हे जर तुम्हाला जमलं, हे जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाल्या, तर तुमचे हे मेकॅनिक्सचे न्यूमेरिकल कधीच चुकणार नाही. सो आपल्याला FAA काढायचा आहे, FBB काढायचा आहे. नाही, FAA दिलेला आहे 200 न्यूटन. FBB काढायचा आहे आणि अल्फा फाइंड करायचा आहे. ओके, सेम टास्क आहे, काही वेगळं नाहीये. फक्त तुम्हाला डायग्राम सिम्प्लिफाय करा, पुढच्या गोष्टी एकदम सॉर्टेड आहेत. हे बघा, डायग्राम दिसायला खूप जास्त अवघड आहे. आपण काय करूया, त्याला सिम्प्लिफाय करूया. सगळ्यात पहिले बघा, पुल आहे का पुश आहे? पुल आहे. ओके, आता हा झाला आपला ए आणि हा झाला आपला बी. या ए आणि या बी चा फायदा नाहीये, तसं ते जाणार आहेत. व्हॉट अबाउट द अँगल्स? 300 आणि बी मधला अँगल किती आहे? 300 आणि ए मधला अँगल तर दिसतोय किती आहे? अल्फा आहे. 300 आणि ए मधला अँगल किती आहे? अल्फा. 300 आणि बी मधला अँगल किती आहे? हा वाला. तर नीट ऑब्झर्व करा, ही बी ची लाईन आहे. ही बी ची लाईन किती असते? 180 डिग्री असते. ह्या 180 डिग्री मधनं जर हा 45 मायनस केला आणि हा जर अल्फा मायनस केला, तर मला काय मिळेल? 180 मायनस 45 मायनस अल्फा. तर मला मिळेल हा बी वाला अँगल. नीट समजून घ्या, जेव्हा हा 180 डिग्रीचा आहे, या 180 डिग्री मधनं नको त्या गोष्टी मायनस केल्या तर मला हवी ती गोष्ट मिळते. ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची. हा 180 डिग्री आहे, या 180 डिग्री मधनं या नको त्या गोष्टी मायनस केल्या, मला कुठला अँगल मिळाला? हवा तो अँगल मिळाला. ओके, सो आता हे डिलीट करायला लागेल आपल्याला. हे नकोय आणि हे नकोय. सो ही झाली माझी सिम्प्लिफाईड डायग्राम. जसं मी मगाशी म्हटलं, मला 3 फोर्सेस पाहिजे. हे बघा, 3 फोर्सेस. आता मी लावणार साइन रूल. साइन रूल काय सांगतो? FAA अपॉन साइन ऑफ 180 minus 45. 180 minus 45 is 135. 180 minus 45 is 135 minus alpha is equal to FBB is equal to sin of alpha is equal to force that is resultant upon sin of 180 minus अल्फा प्लस बीटा. अल्फा काय आहे? हा अल्फा आहे, हा बीटा आहे. अल्फा काय आहे? 135 मायनस अल्फा. अल्फा आहे आपला 135 मायनस अल्फा प्लस बीटा. नीट समजून घ्या, अल्फा बीटा आणि इथल्या अल्फा बीटा मध्ये कन्फ्युज होऊ नका. अल्फा म्हणजे पहिला अँगल, बीटा म्हणजे दुसरा अँगल. हा आला माझा पहिला अँगल, हा झाला माझा दुसरा अँगल. संपलं. आता हा किती दिलाय त्यातला? हा दिलाय आपल्याला 200. दॅट इज FAA. आणि हा किती दिलाय आपल्याला? हा दिलाय 300. ओके, यातल्या कुठल्या अननोन गोष्टी आहेत? सगळ्याच अननोनच नाहीच आहेत काही. तिकडे बघा, हा अल्फा कट झाला, अल्फा अल्फा कॅन्सल. उरलं काय? 180 मायनस 135 इज 300 अपॉन साइन 45. साइन 45 म्हणजे आपल्याला ही गोष्ट नोन आहे. आता ही गोष्ट नोन आहे आणि यातली ही आणि ही अननोन आहे. तर आपण सगळ्यात पहिले काय करून घेऊया? अल्फा फाइंड करून घेऊया. हे बघा, 200 नोन आहे. 4 पैकी 3 गोष्टी नोन पाहिजेत, 1 गोष्ट अननोन पाहिजे, तरच आपल्याला ते अननोन मिळू शकतं. 200 नोन आहे, 300 नोन आहे,
साइन 45 नोन आहे, तर काय अननोन आहे आपल्याला, साइन 135 मायनस अल्फा. सो साइन 135 मायनस अल्फा इज इक्वल टू, हा तिकडे नेला मल्टिप्लाय केला आणि हे ऑपोजिटली तिकडे मल्टिप्लाय केलं. हे बघा बेसिक मॅथमॅटिक्स आहे, क्रॉस मल्टिप्लाय करायचं आपल्याला. सो हे खाली गेलं, हे वर गेलं, दॅट इज इक्वल टू 200 इंटू साइन 45 अपॉन 300. हा झाला आपला साइन 135 मायनस अल्फा. सो आता आपण अल्फा कॅल्क्युलेट केला, दॅट इज साइन 135 मायनस अल्फा इज इक्वल टू 0.471. then 135 minus alpha is equal to sin inverse of 0.471. sin inverse केला 0.471 चा, it is 28.12. therefore alpha is equal to 135 minus 28.12. जे काय आन्सर आहे ते तुमचं अल्फाचं फायनल आन्सर असणार आहे. सो अशा प्रकारे आपण हा अल्फा फाइंड केलाय. आता जर का आपल्याला एफबीबी फाइंड करायचं असेल तर एफबीबी साठी साइन अल्फा तर आपल्याला नोन आहे, अल्फा आत्ताच आलाय आपला. साइन अल्फाने तिकडे फक्त मल्टिप्लाय करा, याला साइन अल्फाने मल्टिप्लाय करा, तुम्हाला काय मिळेल, एफबीबी मिळेल. सो ट्राय करा, एफबीबीचा आन्सर आहे 405 न्यूटन. ओके. सो मी हे अख्खं न्यूमरिकल घेण्याचं कारण म्हणजे तुम्हाला ही होल अँड सोल कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. पेपरमध्ये एवढं विचारणार नाही, पेपरमध्ये फक्त अल्फा विचारतील किंवा अजून अल्फा पण देतील आणि एफबीबीच विचारतील. सो शॉर्ट टाईपचे न्यूमरिकल असणार आहेत, बट तुम्हाला माहिती पाहिजे की अख्ख्या बॅकग्राऊंडच्या मागची कन्सेप्ट काय आहे. कुठल्याही प्रकारचा कसाही डायग्राम येऊ दे, तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे, तर तुम्हाला रिझॉल्व्ह करता आला पाहिजे. ओके. त्यासाठी मी हे अख्खं न्यूमरिकल घेतलं. सो नेक्स्ट आपण कॉन्करंट टाइपचे फोर्सेस घेऊया आणि त्याला ट्राय करूया. ओके. सो आपल्याला कॉन्करंट टाइप सिस्टीमचा रिझल्टंट फाइंड करायचा आहे. आता आपण प्रत्येक फोर्सला रिझॉल्व्ह करायचं शिकलो, बट या सगळ्याचा रिझल्टंट कसा फाइंड करायचा. तर जेव्हा खूप सारे फोर्सेस एखाद्या सिस्टीम मध्ये येतात, तेव्हा रिझल्टंटचा फॉर्म्युला असा आहे, रिझल्टंट इज इक्वल टू समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वाय स्क्वेअर. आपण जे आतापर्यंत पॅरलेलोग्राम टाइप, साइन रूल, हे सगळं जे पाहिलं, हे फक्त दोन फोर्सेस साठी पाहिलं, जेव्हा फक्त दोन फोर्सेस असतात तेव्हा. बट आता किती फोर्सेस आहेत, 1 2 3 4, टोटल 4 फोर्सेस आहेत. सो मोर दॅन 2 फोर्सेस जेव्हा पण सिस्टीम येणार आहे तेव्हा हा फॉर्म्युला तुम्हाला कंपल्सरी यूज करायचा आहे. सो डोक्यात एकदम शॉर्ट ठेवा, जेव्हा दोन फोर्सेस असणार तेव्हा पॅरलेलोग्राम किंवा साइन रूल, आणि जेव्हा मोर दॅन 2 असतील तेव्हा हा फॉर्म्युला. ओके. आणि व्हॉट इज अल्फा? अल्फा इज द अँगल tan inverse of summation of fy upon summation of fx. ओके. आता कॅल्सी वापरणं काम तुमचं, कन्सेप्ट क्लिअर करणं काम माझं. सो पहिले आपण काय केलं, त्याला रिझॉल्व्ह करूया. रिझॉल्व्ह कसं करणार, हा पहिला फोर्स, या फोर्सला रिझॉल्व्ह केलं, या फोर्सला रिझॉल्व्ह केलं, या फोर्सला रिझॉल्व्ह केलं आणि या फोर्सला रिझॉल्व्ह केलं. टोटल आता सगळ्या फोर्सला मी रिझॉल्व्ह केलेला आहे विथ साइन मला हवेत. आता बघा, समेशन ऑफ एफ एक्स म्हणजे काय, समेशन ऑफ एफ एक्स म्हणजे काय, जे काही आडवे आहेत, आडवे फोर्सेस, ते सगळे इथे येणार आहेत.
सगळे आडवे फोर्सेस समेशन ऑफ एफ एक्स मध्ये येणार आणि सगळे उभे फोर्सेस समेशन ऑफ एफ वाय मध्ये येणार. ओके, ही गोष्ट क्लिअर करून घ्या. सगळे आडवे फोर्सेस आणि सगळे उभे फोर्सेस वाय मध्ये जाणार आहेत. आता याच्यात आडवे कुठले कुठले आहेत? हा बघा, हा 1, हा 2, हा 3, हा 4. 4 फोर्सेस आडवे आहेत, 4 फोर्सेस उभे आहेत. त्यांची आधी व्हॅल्यू लिहून घेऊया. हा बघा, हा जर का 200 न्यूटन आहे, हा राईट हँड साइडला जाणारा एक्स ऍक्सिसचा आहे आणि अँगल किती आहे? 30 डिग्री एक्स ऍक्सिसला आहे. सो हा होणार 200 cos 30. तर हा ऑटोमॅटिकली काय होणार? 200 sin 30. मगाशी शिकवलेली कन्सेप्ट परत एकदा रिवाइज करायची. हा 200 आहे, प्लस का मायनस? हा राईटला चाललाय म्हणून प्लस, हा वर चाललाय म्हणून दोघेही प्लस, आणि अँगल 30 आहे म्हणून कॉस, आणि हा साइन. आता हा बघा लेफ्टला चाललाय, लेफ्टला चाललाय म्हणून मायनस, हा वर चाललाय म्हणून प्लस. आता व्हॅल्यू किती? 20 इकडे आहे, इकडे आहे, म्हणून हा झाला माझा 250 cos 20 आणि हा झाला 250 sin 20. हा झाला 250 cos 20, हा झाला मायनस 250 sin 20. आता 100 न्यूटन, हा लेफ्टला, हा खाली, दोघंही निगेटिव्ह. सो निगेटिव्ह निगेटिव्ह. अँगल कुठे आहे? अँगल एक्स सोबत आहे 45. एक्स सोबत असल्यामुळे एक्स ला मी घेणार 100 cos 45, 100 sin 45. ओके, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, साइन आणि कॉस का साइन, या दोन गोष्टी. आता इथे हा राईटला चाललाय, राईटला चाललाय म्हणजे काय? प्लस. हा खाली चाललाय, खाली चाललाय म्हणजे काय? मायनस. व्हॅल्यू किती आहे? 150. अँगल कुठे आहे? अँगल आहे बघा इथे आहे, म्हणजे हा वाला झाला कॉस. सो हा झाला 150 cos 60, हा झाला 150 sin 60. आता जेव्हा तुम्ही आधी साइन देऊन टाकले तर साइनचा विषय सोडून द्यायचा. एकदा इथे साइन लिहिली की फक्त मॅग्निट्यूड लिहायचं. ओके, सो हे मी काय केलं, सगळ्या फोर्सेसला आता रिझॉल्व्ह केलंय. आता मला फक्त सगळे फोर्सेस ऍड करायचे. ऍड करायचे म्हणजे हा समेशन ऑफ एफेक्ट्स आहे ना, एक्स वाले सगळे. एक्स वाला कोण कोण आहे? हा बघा, हा पहिला 200 cos 60, सॉरी 30. अजून कोण आहे? तो मायनस 250 sin 20. आता ही मायनस साइन मी इथे कन्सिडर केली, वेगळी कन्सिडर करायची गरज नाही. इथे कन्सिडर केली आहे ना, ती फक्त तिथे लिहून टाका. अजून काय आहे? हा बघा, हा मायनस 100 cos 45 आणि हा प्लस 150 cos 60. आय होप तुम्हाला या कन्सेप्ट क्लिअर आहेत. ज्या फक्त आडव्या आहेत त्या फक्त लिहून टाकल्या. कॅल्सी घ्या, हे सगळे एकत्र ऍड करा, आन्सर संपलं. वाय, वाय सोबत कोण कोण आहेत? उभे कोण कोण आहेत? हा बघा, हा 1, हा 2, हा 3, हा 4. चारही लिहून टाकतोय. तर पहिला कुठला आहे? 200 sin 30. दुसरा कुठला आहे? 250 cos 20. तिसरा कुठला आहे? मायनस 100 sin 45. चौथा कुठला आहे? मायनस 150 sin 60. सो फायनल टास्क काय करायचे तुम्हाला? हा एफ ऑफ एक्स पूर्ण ऍड करा, हा एफ ऑफ वाय पूर्ण ऍड करा, व्हॅल्यूज मिळतील. स्क्वेअर अँड ऍड करा, स्क्वेअर अँड ऍड करा, तुम्हाला काय मिळेल? रिझल्टंट. आणि टॅन इनवर्स एफ ऑफ वाय अपॉन एफ ऑफ एक्स करा, तुम्हाला मिळेल त्याचा अँगल. तो अँगल नेहमी एक्स ऍक्सिस सोबत असतो, या ऍक्सिस सोबत. ओके, समजा हा अँगल आला 30 डिग्री. 30 डिग्री आला म्हणजे कुठे? रिझल्टंट इथे असणार, रिझल्टंट इकडे असणार. 100 डिग्री आला तर इकडे असणार, 90 डिग्री आला तर इकडे असणार. सो रिझल्टंट अख्ख्या या स्पेस मध्ये कुठे असेल हे ठरवतो हा अँगल, हे ठरवतो तो अँगल. ओके, सो तुम्हाला रिझल्टंट पण काढणं गरजेचं आहे आणि अँगल पण काढणं गरजेचं आहे. सो अशा प्रकारे बेसिक न्यूमरिकल्स आहेत खूप जास्त. हे न्यूमरिकल्स तुम्हाला जमलेच पाहिजेत, हे रिझॉल्व्ह करता आलं पाहिजे. हे कॅल्सीचे काम मी करत नाहीये, हे तुम्ही अवश्य करून पहा, आन्सर शोधा.
So we want to find P if the other is given. This is nothing but resultant. सो हे किती फोर्सेस आहेत त्या डायग्राम मध्ये? दोन फोर्सेस आहेत, एक हा आणि हा. पी काय आहे? रिझल्टंट आहे. रिझल्टंट नका पकडू. किती फोर्सेस आहेत? दोन फोर्सेस आहेत. अशा वेळेस कुठला रूल वापराल? साइन रूल वापरायचा आपल्याला. साइन रूल. साइन रूल काय सांगतो? पहिले 300 घेतो. 300च्या खाली काय लिहिणार मी? हा पलीकडचा अँगल लिहिणार, साइन 45. 150च्या खाली हा अँगल लिहिणार, साइन 45. आणि पीच्या खाली कुठला अँगल लिहिणार? 180 मायनस साइन ऑफ 180 minus alpha plus beta, that is 90. सो आपल्याला काढायचे P. दोन्ही माहितीच आपल्याला, कुठलाही वापरा. P इज इक्वल टू काय येणार? मी हे वापरतो, हे. ओके, हे वापरतोय. P इज इक्वल टू ह्याने फक्त तिकडे मल्टिप्लाय करतो. काय येईल? 150 इंटू हा झाला साइन 90 अपॉन साइन 45. सो P चा आन्सर आहे 106.067. ओके, सो हे आपलं फायनल आन्सर. सो अशा प्रकारे जेव्हा दोन रूल्स असतील, दोन फोर्सेस असतील, तेव्हा तुम्ही साइन रूल वापरा. आणि दोन पेक्षा जास्त असतील तर त्यांना रिझॉल्व्ह करा. रिझॉल्व्ह केल्यानंतर समेशन ऑफ एफ एक्स करा, समेशन ऑफ एफ वाय करा, रिझल्टंट काढा आणि अँगल काढा. पुढचं काम तुमचं कायचीच आहे. महत्वाचं काम आहे रिझॉल्व्ह कसं करायचं, साइन कुठली घ्यायची आणि अँगल कुठला घ्यायचा. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके, सो असे सिंपल बेसिक प्रकारचे न्यूमेरिकल, ह्याच्यापेक्षा सोपे न्यूमेरिकल तुम्हाला एमसीक्यू ला दिसणार आहे. फक्त कन्सेप्ट क्लिअर ठेवा. आपण याच्यावर अजून काही वेगळे न्यूमेरिकल्स घेऊया पुढच्या लेक्चरमध्ये.